हाय सगळ्यांना. काय बोलावं आणि काय नाही मला कळलं नाही. कुणाला दुखवू आणि कुणाला नको दुखवू असं झालंय माझी गत. मला असं वाटायला लागलंय की मी उगच आले कामाला. बरोबर आहे, तुमच्या कमेंट पण बरोबर आहे त्या की ताई तू तिथंच अर्धी भाकर खाऊन राहा पण अन्वीपाशी राहा. बरोबर आहे. मला भरपूर असं फोन पण यायला लागल्यात. काय करू मी? वहिनी म्हणते त्या की मी नाही का खाऊन पिऊन यांच्या कवर जबाबदाऱ्या पाडू. वहिनी आईचा मला फोन आलता. आई मला म्हणली की सोनाबाईन हे मी तुम्हाला म्हटलं होतं का नाही, सोनाबाईला पण सांगितलं होतं मी की कुणाला दिसू नका म्हणलं. कसं असतं माहिती का, इकली राहिली का नाही त्याला भरपूर अशा गोष्टी आहेत. आता तुम्ही मला म्हणसाल की तुम्हाला राहायचं माहितीच नाही का, तर हा मला राहायचं माहिती आहे पण मी काही गोष्टी खोटं पण बोलते ना वहिनी. तुम्हाला पण माहिती आहे ना तुमच्या तोंडापुढं. सांगा बरं, मी आता आईला काय उत्तर देणार होते सांगा बरं. तिला मी म्हटलं की बाई म्हणलं वहिनी गेले त्या अशा कारणाला, म्हणलं त्यांचा थोडासा मॅटर झाला म्हणलं म्हणून गेले तर म्हणलं त्या. तर आई मला म्हणली त्या दोघी पण आले त्या तू इकलीच राहिली. मग तिला मी म्हणलं एवढी पगार होती, माझ्याकडे पैसे नव्हतं म्हणलं यायला, एवढी पगार होती, सणसुद्धा आलाय म्हणलं, त्यामुळं म्हणलं मी राहिली म्हणलं. काय म्हणलं गोष्टी का आपल्या मनाने करायच्या असते त्या म्हणलं, दुसऱ्याच्या मनावर राहून डिपेंड राहून आता नाही जमणार ना. कारण मी वहिनीला सर्व ते मानत होते आणि अजून पण मानते मी, कारण त्यांच्यामुळं तर आज मी इथपर्यंत पण आले ना, सोशल मीडियावर पण आले त्या. कारण त्यांचा उपकार जेवढं कमी करावं तेवढं कमीच आहे त्या बाबतीत. पण काही गोष्टीत वहिनी कसं असतं माहिती आहे का, आता तुम्हाला थोडासा राग येईन पण येऊ द्या. काही गोष्टी मनाला पण लागतात ना. सांगा बरं तुम्ही, मी कधी तुमच्यावर रागवले हो? कधीच नाही रागवले. कारण मी तुम्हाला माझी भावजाई नाही समजत, मी तुम्हाला माझी मैत्रीण बहीण समजते. कधी मी चुकीची वागले सांगा बरं तुम्ही. मी एवढंच म्हटलं होतं की नाही का घरच्यांना थोडंसं काही गोष्टी खोटं बोला म्हणलं, कारण त्यांना काळजी लागते म्हणून मी म्हटलं होतं. तर काय हरकत नाही आता तसं पण मी सांगितलं त्यांना की हा त्या त्यांच्यासाठी गेले त्या कामासाठी म्हणलं आणि मी भाऊ राहिलोय म्हणलं. कारण काही गोष्टी मी सांगितल्या ना तर त्यांना अटॅक येऊन पडतील आणि माझ्या पोरींना त्यांच्याशिवाय तर कोण नाही, म्हणून मला त्यांच्यासोबत खोटं बोलावं लागतंय. मनाला लागायच्या गोष्टी नका बोलू वहिनी. हो का, बरोबर आहे, मान्य आहे तुम्ही आम्हाला आणलं सोडलं कामाला, आमची जबाबदारी आहे. तर हां, तर मी आता तुम्हाला म्हणत नाही की तुम्ही वहिनी कधी येणार आहे असं पण नाही म्हणणार आता. कारण तुमचा विषय आहे, तुमचा संसार आहे, तुमची लेकरं बाळ आहे, ते तुम्ही विचार करू शकताय बिंदास, काय हरकत नाही. आता माझा विचार मलाच करावा लागणार आहे. याच्या आधी केला तुम्ही पण इथनं पुढे तर मलाच करावं लागणार आहे. संघर्ष मला ऐकलेलाच पाडणार आहे, कारण सोबतीला कोण नाही माझ्या. फरक एवढाच आहे. आणि तुम्ही म्हणलात ना की मी 4-5 दिवसांनी येणार आहे मला न्यायला, तर नका येऊ. म्हणजे तुमचं काम असेल तर तुम्ही येऊ शकताय, कारण मी येणार आहे शनिवारी सुट्टी लागणार आहे. बहुतेक शुक्रवारपर्यंत काम आहे, शुक्रवारपर्यंत काम करणार आहे आणि पगार अकाउंटला जमा झाली की मी येणार आहे. मग लेकरांना कापडे हे घेऊन काय माझं असेल ते मी आता कामं सोडून देणार आहे. कारण नाही तिथं मी काम करू शकते, कारण 10 रुपयाचं काम केलं ना तरी पण तेवढ्यात मी भागवू शकते. कारण अन्वीला सोडून एवढ्या लांब नाही राहू शकत. कारण आपल्यातली म्हणजे तुम्ही तर माझ्यासोबत असतं तर मला अजून उल्हास आला असता, कारण माझ्याच्याने होत नाही. मी एकली जाणं एकली येणं, मग भाऊ तरी सुट्टीला असला तरी. तुम्ही म्हणता की आमच्यामुळं मान्य आहे, आमच्यामुळं तुम्ही हे कष्ट उचलला, पाऊल उचलला, पण काही गोष्टी तुमच्या पण जबाबदाऱ्या असतील ना स्वतःच्या. आम्ही चल म्हणलं म्हणून तुम्ही निघालात का? तुम्ही म्हणलात की आपण तिकडं राहावं, चांगलं करू काम, सनीला पण शाळा चांगली असं तशा त्या गोष्टी तुम्ही बोललात.
मान्य आहे मला, पण असं बोलून मन कशाला दुखवताय नाही का? तुम्ही म्हणता की कमेंट तुम्हाला घाण्यात येत्या, कारण आणि ज्योतीचं बरोबर आहे, ज्योती खोटं बोलते. मला खोटं बोलायची काहीच गरज नाही, जे आहे ते आहे. एवढंच की माझं धाडीच उचलत नाही, माझ्या तोंडात ना असं शब्द येत नाहीत की भका 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 भका. तुम्ही कसं आता पटा 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 बोलून टाकता, मला नाही येत तसं बोलता. कारण तुम्ही जे माझ्यासाठी केलं त्यासाठी मी त्याची जाणीव ठेवणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही मला शिव्या तरी दिल्या, तुम्ही मला काही बोललं तरी मला काही फरक पडत नाही. म्हणतात ना शेजाराचं घर निंदा की निंदा करणाऱ्याचं घर शेजारी असावं लागतं, असं म्हणे. तर मला काहीच वाटत नाही, तुम्ही जे बोलायचे ते बोला, बिंदास बोला, काहीच वाटणार नाही मला. कारण कसंच ना, मला त्या खाल्लेल्या मिठाला जागावा. मी काही तुमच्यातला खाल्लेलं पण आहे. कधी माझ्यावर वेळ आली तर तसं मी करेल, पण जरी माझ्यावर वेळ नाहीच आली देवाने भावा बहिणीच्या तुमच्या आशीर्वादाने तर माझ्यावर चांगली वेळ आली तर जे पण आहे ते राधाताईचं मी देऊन टाकणार आहे. आणि जर नाहीच आली तर काही नाही देऊ शकत नाही. पण बस आता अजून मला जलील व्हायचं नाही, कारण मला 2 लेकरं आहेत. तुम्ही म्हणला 2 लेकराची आई आहे, मान्य आहे, 2 लेकराची आई आहे, मला ज्ञान आहे, मला सगळं कळतं, सगळं कळतं. कोण कसं आहे, कोण काय आहे, कोण कसं आहे, मी कशी आहे, हे सगळं कळतं. पण कसं असतं माहिती आहे का, झाकलेली मूठ लाखाची, खुलली तर 1 सेकंदाची, पण असं असतं. आता तुम्हाला राग येऊ देऊ नका, कारण काही गोष्टी मी तुमच्याबद्दल पण बोललेली आहे, काही गोष्टी माझ्याबद्दल पण बोललेली आहे. एवढा अधिकार नाही मला तुम्हाला बोलायचा, पण बोलले मी. थोडंसं मन धट करून मी बोलले. काही चुकलं असेल वहिनी तर प्लीज मला माफ करा. कारण जर माझ्याच्याने काहीच गोष्टी झाल्या तर मी ते नक्कीच करणार, जर नाहीच झाल्या तर काहीच नाही करू शकत. पण एवढं नक्की आहे, पण आता मी कुणावर विश्वास ठेवणार नाही. बाय. भावा बहिणीनं काय चुकत असेल तर तसं पण मला सांगा.